मुंबईमध्ये जाते आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर उपस्थित आहेत। उमेश, नेमकी कशा पद्धतीची चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी झालेल्या चर्चेसंदर्भात महाराष्ट्राला माहिती दिली, मात्र बच्चू कडू माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे का? समाधानकारक तोडगा निघाले का? शुभम, थोड्या वेळापूर्वीच ही बैठक संपली आणि मुख्यमंत्र्यांनी येऊन प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं की 30 जून 2026च्या आधी राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। एकूणच काय तर त्यांनी संकेत दिलेले आहेत की 30 जून 2026च्या आधी राज्यातील शेतकऱ्यांचे जे आहे ते कर्जमाफी केली जाईल। जवळपास 2 तास ही बैठक इकडे चाललेली आहे। अजूनही बच्चू कडू जे आहेत ते आतमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आहेत। थोड्या वेळातच ते येतील, प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील आणि नेमकं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना ज्या काही आश्वासने दिलीत ती त्यांना मान्य आहेत का नाही याबाबतही ते शिक्कामोर्तब करतील। मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की त्यांचे जे सल्लागार आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची समिती स्थापन केली जाईल। 6 महिन्यामध्ये त्याचा अहवाल जो आहे तो सरकारकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर सगळे जे आहे याबाबतचे निर्णय घेतले जाईल। आता आपण पाहू शकतो की बच्चू कडू आलेला आहे। बच्चू कडू आता थोड्या वेळातच प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील आणि एकूणच त्यांना या सगळ्या ज्या चर्चा झालेल्या त्या मान्य आहेत का नाही याबाबत आता स्पष्टपणे ते आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार। त्यामुळे थोड्या वेळातच बच्चू कडू आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील आणि या बैठकीचा नेमका सार काय निघाला, बैठकीतून या शेतकऱ्यांना काय मिळालं हे सांगण्याचा प्रयत्न ते करणार आहेत। बच्चू कडू आलेले आपण त्यांची पहिले सगळ्यांना येऊ द्या प्लीज। फक्त लवकर 11 पर्यंत बुलेटिन राजू भाऊ उत्तर या, उमेश भाऊ या, राजा भाऊ सर 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 थोडं मागे वा सर, थोडं मागे वा सर। सर आम्ही तारीख घ्यायला आलो होतो। तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत। बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय। मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं, चाऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी, बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे। प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे, ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे। बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का? आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार। तुम्ही नेते आहात, आंदोलन तुमच्या हाकेवर। हो बरोबर आहे, पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते। तुम्ही म्हणाले सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊन द्या किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे। बच्चू कडू म्हणून मला 70,000 रुपये मानधन भेटतं, मी कसं कर्जमाफी घेऊ? काय गरज मला? लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला 1-1 लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल, जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे। कोरा होणारच, कोरा करावाच लागन। नागपूरमध्ये आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची, ते आता आमची फ्लाईट चुकली, उद्या सकाळी जातो। लाईव्ह बघते सर्व ते आंदोलक लाईव्ह बघते। ते आंदोलकांना आता मला वाटतं तुर्त वाटतं सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही? सगळं मलाच विचारणार। बच्चू कडू आंदोलनाचा चेहरा होता। अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे, आमचे नवले दादा आहे, वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, महादेवराव जानकर आहे, राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे। मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या। आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे, हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही, वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठेपण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे। लहान
30 जून 2026 के अंदर 7/12 कोरा होगा, ये आश्वासन हमको सीएम साहब ने, डिप्टी सीएम ने दिया है। आंदोलन फिर किसी कंडीशन भी रखी है उसके लिए, वो नहीं मिलेगा, कितने क्षेत्र को मिलेगा? देखो अभी हम काय को आए थे, तारीख के लिए आए थे, तारीख के लिए हम आए हैं, तारीख हमको मिली है। अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी, क्या बोलती थी सरकार, अभी टाइम आने का है। अब टाइम लाया ना, हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान 7 कर्जा मुक्त होगा। तो डिटेल्स अभी तक बाहर नहीं आई है, डिटेल्स अभी कैसे सामने आएगा? अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना। आंदोलन क्या जारी रहेगा? अब आंदोलन काय के लिए करे? तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेंगे, ये कॅमेरामॅन के लिए आंदोलन करेंगे। आंदोलन करणार आहात का आता मला वाटतं ते त्यांना त्यांच्या तोंडून द्यायचं होतं, तुम्ही मलाच विचारताय। मग सगळे मिळून आम्ही चर्चा केली, आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही, आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे। रोहित पवारांनी ट्विट केलं होतं आणि त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता की हे सरकार गोल गोल फिरवत राहणार आणि याकरता तुम्ही गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाही आहे। रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे। काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्यांचं आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना, बळीराजा संघटना, सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड, याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी, काल मनोजदादा जरांगे आले होते, आज राठोडजी आले, ओबीसीचे नेते, शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय, याचा आनंद आहे। सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत, ही सगळ्यात जमेची बाजू आहे। उभेटाचे खासदार आमचे उमेशदीप पाटील पण आलेले होते, उमेश पाटील त्यांनी पण मुख्यमंत्र्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे, चर्चेतून मार्ग निघाला आहे का? आंदोलन प्रदीर्घ होतं, तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीने मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली। केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही, ही आमची भूमिका होती। त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत चर्चा पुढे जाणार नाही, हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला। त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 2 तास घमासान झाल्यानंतर 30 जून 2026च्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे। आम्ही अपेक्षा ठेवतो की या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।